लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांची त्यांची जात विचारून त्यांना गोळी मारून हत्या केली होती. त्यानंतर भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर पाकिस्तान याला ऑपरेशन सिंदूर मिशनमधून देण्यात आले होते. अशा भारतीय लष्कराच्या विजय दिवस साजरा करत नाशिकमधील काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा माझा अभिमान या रॅलीचे आयोजन शहराध्यक्ष आकाश छाजेड तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. ही तिरंगा यात्रा माझा अभिमान काँग्रेस भवन ते हुतात्मा स्मारक CBS पर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये 19, 20, 21 या रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच दृष्टिकोनातून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत देशाच्या तिरंग्याचा सन्मानाकरता, भारतीय लष्कराच्या सन्मानाच्या भारतीय जवानांच्या सन्मानाकरता आणि ज्या सिंदूर ऑपरेशनमध्ये शहीद जवान जे शहीद झाले त्यांच्या शहादतला नमन करण्याकरता आज आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहे. काँग्रेस पक्ष भारतीय सरकारबरोबर पाकिस्तानच्या लढण्याकरता एक संघपणे उभा आहे हे आदरणीय राहुल गांधींनी आधीच सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आज पूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली आणि लष्कराच्या सन्मानाकरता ही तिरंगा रॅली करण्यात आली. अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक.